शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना आणि पीक विमा यामध्ये आता 5 मोठे बदल आता सरकारकडून करण्यात आले आहेत। फक्त यांनाच आता हप्ते दिले जाणार आहेत। 5 लाख अर्ज आता शेतकऱ्यांचे बाद करण्यात येणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने ही 4 कामे आता लगेच करायला सरकारने सांगितलेलं आहे। पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना आणि पीक विमा या 3 योजनांमध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून 5 मोठे बदल आता करण्यात आले आहेत। पीक विमा अनेक शेतकऱ्यांना मिळालेला आहे। नमो शेतकरी योजनेचा देखील 6वा हप्ता अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळालेला आहे। पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता देखील मिळालेला आहे। परंतु आता पीक विमामध्ये खूप सारे घोटाळे झाल्यामुळे आता यामध्ये सरकारने बदल केले आहेत। तसेच नमो शेतकरी योजनेसाठी हप्ता घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून बदल आता करण्यात आले आहेत। तसेच केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी यामध्ये सुद्धा बदल करण्यात आता आले आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आता या 3 पण योजनांचा लाभ इथून पुढे पाहिजे असेल तर तुम्ही काय बदल झाले आहेत नक्की जाणून घ्यायचं आहे। आणि सरकारने सांगितल्याप्रमाणे तातडीने आता ही 4 कामे तुम्हाला करून घेणं तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे। आता टोटल 5 लाख शेतकरी यामधून वगळण्यात येणार आहेत। त्यामुळे या वगळण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये तुमचा नंबर जर लागू नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर आता तातडीने तुम्हाला ही 4 कामे करून घेणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, सरकार शेतकऱ्यांना खूप सारा पैसा देत आहे। पीक विमा तुम्हाला आत्ताच मिळालेला आहे। नमोचे पैसे देखील मिळाले आहेत। पीएम किसानचे पैसे देखील तुम्हाला मिळाले आहेत। परंतु इथून पुढे हे हप्ते येण्यामध्ये तुम्हाला आता मित्रांनो प्रॉब्लेम या ठिकाणी आता येणार आहे। कारण सरकारने केले आहेत नियमामध्ये बदल। 2025 त्यानंतर मागील 2024 त्यानंतर 2023 या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये पीक विमामध्ये मोठे घोटाळे झाले। तसेच नमो शेतकरी योजनेमध्ये सुद्धा अनेक घोटाळे आता समोर आल्याचे सरकारला लक्षात आले। तसेच मोदी सरकारकडून जे तुम्हाला पीएम किसानचे जे 2000 रुपये तुम्हाला दिले जातात तर त्यामध्ये सुद्धा खूप सारे घोटाळे झाल्याचे सरकारला समोर आले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना ही 4 कामे करायला आता सरकारने स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं आहे। जे शेतकरी ही 4 कामे करणार नाहीत त्यांना पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना आणि पीक विमा या 3 पण योजनांचा लाभ आता तुम्हाला मिळणार नाही। त्यांना डायरेक्ट या योजनांच्या लाभार्थी यादीमधून वगळण्यात येणार आहेत। तर मित्रांनो, आता बघा तुम्हाला कामे सांगत आहेत कोणते काम करायचे बघा मित्रांनो। तर मित्रांनो, आता बघा तुम्हाला आता येणारा जो लाभ आहे म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा पुढील येणारा 7वा हप्ता, पीएम किसानचा पुढील येणारा 20वा हप्ता, इथून पुढे येणारा पीक विमा यासाठी आता सरकारकडून वेगळी यादी लागणार आहे। यासाठी तुम्हाला 4 प्रकारची कामे करून घेणं गरजेचं आहे। सरकारने हे नियम यासाठी लावले आहेत। याचे कारण म्हणजे सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आहे की पीक विमा यासाठी दिला जातो की त्याचं कारण म्हणजे ज्या शेतकऱ्यांना शेती पिकाचे खूप सारे या ठिकाणी नुकसान होत असते। तसेच पीएम किसान योजनेचा हप्ता यासाठी शेतकऱ्यांना दिला जातो की ज्यांचं खरंच उत्पन्न कमी आहे, शेतकऱ्यांच्या घर खर्चाला थोडाफार हातभार लागावा यासाठी मोदी सरकार तुम्हाला 2000 रुपये देत असतं। तसेच नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जे पैसे आहेत तर ते शेतकऱ्यांना यासाठी दिले जातात की त्यांची आर्थिक गरज भागावी। परंतु यामध्ये अनेक घोटाळे आता झाल्याचं आता समोर आलं आहे। आता यासाठी सर्वात जास्त घोटाळा जो आहे तर तो पीक विमामध्ये या ठिकाणी मित्रांनो झालेला आहे। तसेच त्यानंतर पीएम किसान योजनेमध्ये सुद्धा अनेक घोटाळे 19वा हप्ता जो आला तर त्यामध्ये झाले आहेत। नमो शेतकरी योजनेचे सुद्धा 6व्या हप्त्यामध्ये घोटाळा सुद्धा झाला आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यावर आता कारवाई सुद्धा होणार असल्याचं सरकारने सांगितलंय। मग शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता प्रश्न नक्कीच पडला असेल की नेमकं कोणकोणते बदल यामध्ये झालेत, कोणकोणती 4 कामे तुम्हाला करायची आहेत। मित्रांनो, ही 4 कामे कोणकोणती करायची आहेत हे तुम्हाला लगेचच या ठिकाणी आता समजणार आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे। जे शेतकरी 4 कामे करणार नाहीत त्यांना हप्ता येणार नाही। कारण या ज्या 3 योजना सरकारने काढल्या आहेत, पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना, त्यानंतर बघा शेती पिकांचं ज्यांचं नुकसान झालं की ती म्हणजे पीएम किसान योजना, तर ही गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी योजना काढल्या आहेत। परंतु अनेक शेतकरी जे श्रीमंत आहेत
तर ते सुद्धा याचा लाभ घेऊ लागलेत। म्हणून यामध्ये घोटाळा झाल्याचं सरकारला लक्षात आल्याने सरकारने यामध्ये आता मोठे बदल करण्याचं ठरवलंय। या बदलामुळे जवळपास 5 लाखांच्या वरती आता शेतकरी यामधून मित्रांनो आता बाहेर पडले जाणार आहेत, म्हणजेच लाभार्थी यादीमधून कायमचे बाहेर काढले जाणार आहेत। मग ते कोणत्या प्रकारचे शेतकरी आहेत, आता कोण कोण वगळण्यात येणार आहे याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे। आता बघा जे बदल झाले तर ते या ठिकाणी मित्रांनो आता तुम्हाला आता इथे लगेच सांगणार आहे। तर यामधील आपण पहिल्यांदा पाहूया की नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून कोणकोणते बदल आता सरकारने केले आहेत। त्यानंतर लगेचच पाहूया पीक विमा योजनेमध्ये कोणकोणते या ठिकाणी बदल झालेत आणि त्यानंतर शेवटला पाहूया की पीएम किसान योजनेमध्ये कोणकोणते बदल या ठिकाणी आता करण्यात आले आहेत। तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता तुम्हाला बदल कोणकोणते झालेत सांगायला सुरुवात करत आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो कोणते बदल झालेत, तर शेतकरी मित्रांनो आता कोणकोणते बदल करण्यात आले ते पाहूया। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे की या ठिकाणी ही सूचना आहे की सर्वात मोठा जो बदल झालाय तर तो म्हणजे लक्षात ठेवा पीएम किसान योजनेच्या माध्यमातून जे 2000 मोदीकडून तुम्हाला मिळतात तर त्यामध्ये बदल करण्यात आलाय। यामध्ये तुम्हाला तातडीने 4 कामे सरकारने आता करायला सांगितलं आहे। जे शेतकरी ही 4 कामे करून घेतील फक्त त्यांनाच पीएम किसान योजनेचा जो पुढचा हप्ता आहे तर तो 20वा हप्ता मिळणार आहे। त्यामुळे आता ओळीने तुम्हाला या ठिकाणी सांगतो की पहिल्यांदा नमो शेतकरी योजनेमध्ये काय बदल करण्यात आलाय, त्यानंतर लगेच सांगतो पीक विम्यामध्ये काय बदल करण्यात आलाय आणि शेवटच्या स्टेपला पीएम किसान योजनेमध्ये काय बदल करण्यात आलाय ते सांगतो। यासाठी सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की पुढील 2 मिनिटे व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक या ठिकाणी तुमचं महत्त्वाचं काम सोडून तुम्ही इथं लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे, तरच तुम्हाला ही व्यवस्थित समजणार आहे आणि तरच तुम्हाला पुढील हप्ते व्यवस्थित येणार आहे। अन्यथा मित्रांनो जर काम केलं नाही तर प्रॉब्लेम येणार आहे। शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना जी राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला 2000 रुपये सरकारकडून 4 महिन्यातून एकदा मिळते, तर यामध्ये महत्त्वाचे बदल आता करण्यात आले आहेत। त्यामधील पहिला जो बदल करण्यात आलाय तो म्हणजे आता यामधून बरेच शेतकरी वगळण्यात येणार आहे। तर तो पहिला बदल म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड नसेल तर त्यांना या योजनेमधून डायरेक्ट कायमचं वगळण्यात येणार आहे। सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आहे की आम्ही त्यांनाच पिवळे व केशरी रेशन कार्ड देतो ज्यांचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आतमध्ये असेल। जर तुमच्याकडे पण आता पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जर नसेल तर तुम्हाला या योजनेमधून आता डायरेक्ट वगळण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो पुढे तुम्हाला पीएम किसान योजनेच्या माध्यमातून नवीन 4 कामे तुम्हाला करून घ्यायला सरकारने सांगितलेत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत फक्त बघायचा आहे। तर बघा आता नमोचे बदल कोणकोणते झालेत या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर बघा पहिला बदल सांगितला। आता नमो शेतकरी योजनेमधील दुसरा जो बदल आहे तो म्हणजे यामध्ये आता घरातील फक्त एकालाच राज्य सरकारकडून हप्ता मिळणार आहे। पहिला नमोचा हप्ता जो होता तर तो घेण्यासाठी अनेक घरातील लोक घेत होते, म्हणजे जसे की घरामध्ये 3-4 जण नमोचे हप्ता घेत होते, परंतु आता इथून पुढे तसं अजिबात चालणार नाही मित्रांनो। घरातील फक्त रेशन कार्डावरील फक्त एकाच व्यक्तीला हा लाभ घेता येणार आहे। जर करता चुकून जर तुम्ही जास्त जण लाभ घेत असल्याचं सरकारला लक्षात आलं तर सरकार सर्वांचे बघा ते तपासून इथून पुढे सर्वांचेच हप्ते बंद करणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे। त्यानंतर आता बघा पुढचा बदल, बघा आता पुढचा बदल आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा आहे, जो तिसरा बदल आहे। शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता पीक विम्यामध्ये काय बदल झालाय त्यानंतर पीएम किसान योजनेमध्ये काय बदल झालाय हे व्हिडिओच्या शेवटी समजणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। तर बघा पुढचा बदल काय करण्यात आलाय, तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा नमो शेतकरी योजनेमध्ये हप्ता मागचा जो होता तर बघा पुढचा बदल अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे बघा नमो शेतकरी योजनेचा मागचा हप्ता जो होता तर तो बघा 1.25 हप्ता अशा पण शेतकऱ्यांनी घेतला असल्याचं सरकार लक्षात आले की ज्यांची जमीन 10 एकर आहे, 20 एकर आहे, 30 एकर इतकी जास्त प्रमाणात त्यांची शेती असून सुद्धा श्रीमंत शेतकरी असून सुद्धा सरकारचे पैसे घेतल्याचं सरकारला लक्षात आले नाही। सरकारने आता स्पष्टपणे शेतकऱ्यांना सांगितले की तुम्ही लवकरात लवकर तुमचे फार्मर आयडी कार्ड काढून घ्यायचं आहे। फार्मर आयडी कार्ड त्यांना दिले जाते जे शेतकरी खरंच गरजूवंत आहेत, त्यांना खरंच शेती कमी आहे, त्यांना खरंच पैशांची गरज आहे, मग त्यासाठी तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढून घेणं गरजेचं आहे।
आता बघा शेतकरी मित्रांनो, पीक विम्यामध्ये जे बदल या ठिकाणी आता सरकारकडून करण्यात आले आहेत ते सांगतो। त्यानंतर लगेचच तुम्हाला पीएम किसान योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला काय करायचंय, नेमकं कामे कोणती करायची आहेत, यामध्ये नेमकं काय बदल झाले आहेत ते पाहू। फक्त 1 मिनिटे हा व्हिडिओ लक्ष देऊन आता तुम्ही या ठिकाणी आता बघायचा आहे। तर बघा, आता तुम्हाला मित्रांनो प्रश्न पडला असेल की या कारवाईच्या यादीमध्ये आता आम्ही आहोत की काय। तर बघा, आता त्या ठिकाणी आता तुम्हाला पीक विम्यामध्ये मोठी कारवाई होणार असल्याचं सरकारने स्पष्टपणे सांगितलंय। मग आता यामध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही या कारवाईच्या यादीमध्ये आहोत की काय। तर बघा, स्पष्टपणे सांगतो, ज्या ज्या शेतकऱ्यांची सरकारची गायरान जमीन, सरकारची कॅनलची जमीन, सरकारची रोडच्या कडेची असलेली जमीन दाखवून पीक विम्याचे पैसे ज्यांनी घेतले आहेत फक्त त्यांच्यावरतीच आता सरकार कारवाई करणार आहे। बाकीच्या शेतकऱ्यांना काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही बिंदास्त शेतकरी मित्रांनो राहायचं आहे। फक्त तुमच्याकडे या ठिकाणी फार्मर आयडी कार्ड, पिवळे केशरी रेशन कार्ड, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, राष्ट्रीयकृत 12 बँकेपैकी एका बँकेचं खातं एवढं असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्हाला पण इथून पुढे पीक विम्याचे पैसे येणारच आहेत। परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांनी आता घोटाळा केलाय त्यांच्यावर मात्र कारवाई करणार असल्याचे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सांगितलंय। आता मित्रांनो, जरा वेळ न घालवता तुम्हाला डायरेक्ट मुद्द्यावर येतो आणि पीक बघा, त्यानंतर आता शेवटचा आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात की पीएम किसान योजनेमध्ये कोणता बदल झाला आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, आता पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता येण्यासाठी आता या ठिकाणी आता महत्त्वाचे बदल करण्यात आलेत। कोणते बदल करण्यात आलेत बघा, आता शेतकऱ्यांसाठी आधार कार्डवरती काही नियम यामध्ये बदलण्यात आलेत। बँकेचं खातं असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काही नियम बदल करण्यात आलेत। तसेच उत्पन्नाच्या बाबतीत सुद्धा यामध्ये काही नियमनामध्ये बदल करण्यात आले आहेत। तसेच रेशन कार्डच्या बाबतीत पीएम किसान योजनेमध्ये काहीतरी बदल करण्यात आलेत। आता सर्व सविस्तर माहिती आपण या ठिकाणी आता जाणून घेऊया। आता पीएम किसान योजनेमध्ये पहिला बदल काय करण्यात आलाय बघा। तर बघा या ठिकाणी मित्रांनो कोणता बदल करण्यात आलाय। तर मित्रांनो, या ठिकाणी पीएम किसान योजनेमध्ये पहिला बदल करण्यात आलाय तो म्हणजे आधार कार्डच्या बाबतीत। आता बघा शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे काढले आहे परंतु 10 वर्षाच्या आधी त्यांनी काढला आहे। म्हणजे आता चालू वर्ष आहे 2025, तर बरोबर त्याच्या मागे 10 वर्ष जाऊन तर 2025-15च्या आधी, तर बघा 2025 आता चालू आहे, बरोबर 10 वर्ष आधी म्हणजे 2015च्या आधी ज्या ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड काढले आहे त्यांचं आधार कार्ड अपडेट करायला सरकारने सांगितलंय। कारण आधार कार्डमध्ये खूप साऱ्या चुका असल्याचं सरकारला या ठिकाणी मित्रांनो लक्षात आल्याचं समोर आलं आहे। काही शेतकऱ्यांनी आधार कार्डवरील नावे वेगळे आहेत, काही शेतकऱ्यांच्या आधार कार्डवरील जन्माच्या दाखल्यावरील नाव वेगळे आहेत आणि शेतकऱ्यांचा आधार कार्डवरील जन्मतारीख या ठिकाणी वेगळा असल्याचं सरकारला लक्षात आलंय। तसेच जन्माच्या दाखल्यावरील जन्मतारीख वेगळी आहे, अशा शेतकऱ्यांनी आता ज्या ज्या चुका आहेत तर त्या बरोबर करणं गरजेचं आहे। म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे बघा, तुमचं आधार कार्ड हे अपडेट करायला सरकारने सांगितलंय। जन्माच्या दाखल्यावरील जे नाव आहे तेच आधार कार्डवरती आहे का बघायचं आहे। जन्माच्या दाखल्यावरती तुमचा जन्मतारीख जी आहे तर तीच आधार कार्डवरती जन्मतारीख या ठिकाणी आहे का आता बघायचं आहे। ज्या चुका झाल्या आहेत त्या दुरुस्त या ठिकाणी मित्रांनो लगेच करायच्या आहेत। त्यानंतरचा दुसरा बदल जो करण्यात आलाय तो म्हणजे मित्रांनो रेशन कार्डच्या बाबतीत बदल करण्यात आलाय। पहिला कसं होत होतं की रेशन कार्डवरती 5 ते 6 जण घरातील माणसे असत होती, त्यामधील मुलगा पण पीएम किसान योजनेचा लाभ घेत होता, त्यांचे वडील पण पीएम किसान योजनेचा पहिला लाभ या ठिकाणी घेत होते। असे घरातील 2 ते 3 जण पीएम किसान योजनेचे हप्ते घेत होते। परंतु आता रेशन कार्डवरील फक्त एकाच व्यक्तीला पीएम किसान योजनेचा इथून पुढे हप्ता दिला जाणार आहे। त्यानंतर आता बघा तिसरा महत्त्वाचा बदल करण्यात आलाय तो म्हणजे फार्मर आयडी कार्ड बदल। शेतकरी मित्रांनो, आता यामध्ये स्वतः सरकारने स्पष्टपणे सांगितलंय की तुम्ही शेतकरी म्हणून तुमचं ओळखपत्र या ठिकाणी असायला हवं। ओळखपत्र म्हणजे तुमचं फार्मर आयडी कार्ड, जर तुम्ही फार्मर आयडी कार्ड या ठिकाणी काढलं नसेल तर तुम्हाला कोणताच लाभ दिला जाणार नाही असं सरकारने सांगितले। त्यामुळे आत्ताच्या आत्ता तुम्ही फार्मर आयडी कार्ड जर काढलं नसेल तर तुम्हाला काढून घ्यायचं आहे। त्यानंतर लास्टचा बदल तो म्हणजे मित्रांनो बँक खात्याच्या संदर्भात ज्या ज्या शेतकऱ्यांनी सोसायटीच्या बँका, त्यांच्या गावातील छोटे छोटे बँका आहेत त्यामध्ये पीएम किसान बघा पीएम किसान योजनेमध्ये खातं जर त्यांनी त्या ठिकाणी दिलं असेल तर त्यांनी चांगल्या मोठ्या बँकेमध्ये आता खातं उघडून पीएम किसान योजनेसाठी जोडणं गरजेचं आहे। त्याचं कारण म्हणजे छोट्या छोट्या या ज्या सोसायटीच्या बँका असतात
यामध्ये कायम सर्व्हर डाऊन असतो। अनेक शेतकऱ्यांचे यामध्ये पैसे अडकण्यामध्ये आता निर्माण झाल्याचं सरकारला लक्षात आलंय। त्यामुळे त्यांनी त्यांचं बँकेचं खातं चांगल्या मोठ्या बँकेमध्ये काढून घेणं गरजेचं आहे। जसे की मित्रांनो, पोस्ट ऑफिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, महाराष्ट्र बँक, ICICI बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया या चांगल्या मोठमोठ्या बँकेमध्ये खाते उघडून सरकारी योजनेसाठी तुम्ही आता बँकेचं खातं चांगलं जोडणं गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।